महाराष्ट्राच्या काळ्या मातीत फक्त पिकच नाही तर एक गंभीर कहाणी दडलेली आहे, संघर्षाची, आशेची आणि एका अशा प्रश्नाची ज्याचं उत्तर कदाचित आपल्या सगळ्यांचं भविष्य ठरवू शकतं. चला आज त्याच उत्तराचा शोध घेऊया. महाराष्ट्रात दर 3 तासांनी एक शेतकरी आपलं जीवन संपवतो. हे फक्त एक वाक्य नाहीये, हा एक आकडा आहे जो आपल्याला थांबायला आणि विचार करायला भाग पाडतो. आणि ही काही एका दिवसाची किंवा एका महिन्याची गोष्ट नाहीये. गेल्या फक्त एका दशकात महाराष्ट्राने आपल्या 37,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना गमावलं आहे. आणि हा काही फक्त भूतकाळ नाही. अगदी अलीकडच्या एका वर्षात 2,600पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे आकडे नाहीत, ही आहेत उद्ध्वस्त झालेली कुटुंब. पण प्रश्न हा आहे की असं का होतंय? आपला अन्नदाता, आपला पोशिंदा इतका हतबल का झालाय? या आकड्यांमागे एक खूपच धक्कादायक वास्तव दडलेले आहे. हे ना एक दुष्टचक्र आहे. कर्ज घ्यायचं, निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक वाया जातं, बाजारात भाव कोसळतात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान नसल्याने नुकसान होतं. या सगळ्याचा मिळून जो मानसिक ताण येतो तो शेतकऱ्याला निराशेच्या खाईत ढकलतो. आता अशा परिस्थितीत एक शेतकरी आपल्या मुलाला काय सांगणार? ज्या मातीने पिढ्यानपिढ्या त्याचं घर पोचलं, त्याच मातीत काम करू नकोस असं सांगण्याची वेळ येणं, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं काय असू शकतं? पण या अंधारात कुठेतरी एक आशेचा किरण दिसतो आहे. एक असा विचार जो ही संपूर्ण परिस्थिती मुळापासून बदलण्याची ताकद ठेवतो. आणि तो विचार आहे शिक्षणाची एक नवी दिशा. जरा विचार करा, काय होईल जर आपल्या मुलांना शाळेत अगदी पहिल्या इयत्तेपासूनच शेतीचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळालं तर? आपल्या महाराष्ट्रात जवळपास 1,10,000पेक्षा जास्त शाळा आहेत. कल्पना करा, या प्रत्येक शाळेतून जर शेतीचं खरं ज्ञान घेऊन एक नवी पिढी तयार झाली तर किती मोठा, किती सकारात्मक बदल घडू शकतो? बरं, मग या शिक्षणामुळे नक्की काय बदलेल? सगळ्यात महत्त्वाचं, आर्थिक नियोजन सुधारेल. त्यामुळे कर्जावरचं अवलंबित्व कमी होईल. नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढेल आणि साहजिकच उत्पन्नही वाढेल. आणि जेव्हा खिशात पैसा आणि मनात स्थिरता असेल तेव्हा मानसिक ताण आपोआप कमी होईल. पण खरं सांगू, सगळ्यात मोठा बदल पैशांचा नाही तर तो मानसिकतेचा असेल. शेतीकडे बघण्याचा आपला आणि पुढच्या पिढीचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जाईल. आज जिथे शेतीला फक्त कष्ट आणि अनिश्चिततेचं काम किंवा काहीच जमलं नाही तर करायची गोष्ट म्हणून पाहिलं जातं, तिथे उद्या ती एक विज्ञान आणि एक व्यवसाय म्हणून ओळखली जाईल. एक मोठी संधी म्हणून तिच्याकडे पाहिलं जाईल. शिक्षणामुळे शेतकरी फक्त पीक घेणारा उत्पादक नाही राहणार, तर तो बनेल एक कृषी उद्योजक. म्हणजे जो शेतीसोबतच प्रक्रिया उद्योग, स्वतःचं ब्रँडिंग आणि थेट विक्री करून स्वतःच्या उत्पन्नाचे अनेक मार्ग तयार करेल. आणि हो, या बदलाचा परिणाम फक्त एका शेतकऱ्यापुरता किंवा एका कुटुंबापुरता मर्यादित राहणार नाही. याचा थेट आणि मोठा प्रभाव आपल्या संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि रोजगारावर पडेल. आकडे पाहिले तर या एका निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात थेट 1 ते 2 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर कृषी तंत्रज्ञान आणि त्याच्याशी जोडलेल्या उद्योगांमध्ये 3 ते 5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची प्रचंड क्षमता आहे. याचा अर्थ काय? सोप्पा आहे. जेव्हा गावातल्या गावातच रोजगार मिळेल तेव्हा शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल, स्थानिक उद्योगांना बळ मिळेल आणि संपूर्ण ग्रामीण भागाचा एकात्मिक विकास होईल. तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? उद्याच्या महाराष्ट्रासाठी आज आपण कोणता विचार करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे? एक गोष्ट स्पष्ट आहे, समस्या एक शेतीमध्ये नाही आहे. खरी समस्या आहे शेतीमधल्या शिक्षणाच्या अभावात. आपण इतके दिवस फांद्यांना पाणी घालत होतो, पण आता वेळ आली आहे थेट मुळांवर उपचार करण्याची. एक गोष्ट मात्र आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे. आज जर आपण शाळेत शेती शिकवली नाही ना, तर उद्या कदाचित शेती शिकवायला किंवा करायला कुणी शेतकरीच शिल्लक राहणार नाही.